मुंबईतील अनेक विकास कामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन आहे। कोस्टल रोड विहार पादचारी मार्गाचं आज लोकार्पण आहे। 15 ऑगस्ट नंतर कोस्टल रोड 24 तास खुला राहणार आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया, आपले प्रतिनिधी आहेत स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आज महत्वाकांक्षी प्रकल्पाचं लोकार्पण होत आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत। लावी, अगदीच आज मुंबईकरांसाठी आणि पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे। ती म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिका राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमधला एक प्रकल्प हा म्हणजे कोस्टल रोड। या कोस्टल रोडच्या विहार क्षेत्राचं आज उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे। याची जय्यत तयारी ही कोस्टल रोडच्या या मरीन लाईन्स 2.0 आपण पाहतोय। एकूणच आसन व्यवस्था या ठिकाणी असेल किंवा विहार क्षेत्रामध्ये हिरवळ असेल, शोभेची झाडं लावण्यात आलेली आहे, ओपन जिम असेल, नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी सर्व उपाययोजना या मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या आहे। हा खरं तर मोठा आणि विस्तृत समुद्र किनारा जो मुंबईला लाभलेला आहे, यावरती कोस्टल रोड आता बनवण्यात आलेला। हा कोस्टल रोड सुद्धा आता 12 तास हा मुंबईकरांसाठी आणि पर्यटकांसाठी खुला असतो। मात्र आता 15 ऑगस्ट पासून हा 24 तास सर्व मुंबईकरांची पर्यटक असतील यांच्यासाठी खुला होणार आहे। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विहार क्षेत्राचं म्हणजेच ओपन वॉक असेल याचं उद्घाटन होणार आहे। जवळपास 12 किलोमीटरचा हा रस्ता जो ओपन वॉकसाठी असल्याचं माहिती म्हणजे मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली होती। त्यातल्या आता काही टप्पा हा खुला होणार आहे। त्यामुळे एकूणच जर दिव्यांग नागरिक असतील यांच्यासाठी व्हीलचेअरसाठी सुद्धा सोय करण्यात आलेली आहे। तसेच काही 4 प्रमुख भुयारी मार्ग आहेत, जेणेकरून दक्षिण मुंबईतील जे वर्डी असेल, दादर असेल, प्रभादेवी असेल या येणारे जे पर्यटक आहेत किंवा मुंबईकर आहेत ज्यांना या वॉकवेवरती यायचं आहे, त्यांच्यासाठी जे भुयारी मार्ग उभारण्यात आलेले आहेत ते भुयारी मार्ग हाजी अलीपासून ते प्रभादेवीपर्यंत आहेत। त्यामुळे त्याचं सुद्धा आज उद्घाटन होणार आहे। या भुयारी मार्गामध्ये पायऱ्यांसह व्हीलचेअरसाठी सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे। तसेच सायकल ट्रॅक असेल आणि कोस्टल रोडच्या बाजूला असलेला हा जो परिसर आहे यामध्ये निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट जे आहे, आसन व्यवस्था आहे, ती सुद्धा एक मॉडर्न पद्धतीमध्ये उभारलेली आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी आज खरं तर महत्त्वाचा दिवस आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्रिमंडळातील नेते आणि स्थानिक आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये या विहार क्षेत्राचं लोकार्पण होईल आणि उद्या संध्याकाळपासून हे विहार क्षेत्र जे आहे ते नागरिकांसाठी खुलं होईल। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून सातत्याने या सगळ्या संदर्भात अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।